मित्रांनो, गाई म्हशींचं जर दूध वाढवायचं असेल व ते बराच काळ टिकवायचं असेल तर आपल्याला माहीतच आहे की जनावरांना हिरव्या व सुक्या चाऱ्या व्यतिरिक्त आपल्याला काहीतरी अशी गोष्ट द्यावी लागते की जिच्यामध्ये ऊर्जा भरपूर आहे व फॅटचं प्रमाण सुद्धा म्हणजेच मित्रांनो त्याला आपण सामान्य भाषेत पशुखाद्य सुद्धा म्हणत असतो। मग मित्रांनो, आपण पशुखाद्य जनावरांना द्यायला त्या ठिकाणी सुरुवात करत असतो। पण मग मित्रांनो, होतं काय की हे जे काय पशुखाद्य आहे तर हे तयार होत असताना मित्रांनो बऱ्याच वेळा हे बऱ्याचशा तेलवर्गीय बियांपासून याचं त्या ठिकाणी उत्पादन केलेलं असतं। मग मित्रांनो, तेलवर्गीय बियामधून सर्व तेल त्या ठिकाणी काढून घेतलेलं असतं आणि अगदी या पशुखाद्यामध्ये फक्त 1 ते 2% इतकंच फॅटचं प्रमाण त्या ठिकाणी राहिलेलं असतं आणि अगदी कमी प्रमाणात ऊर्जा म्हणजेच कार्बोहायड्रेट त्या ठिकाणी शिल्लक राहिलेले असतात। मग मित्रांनो, आपण बहुमूल्य पैसे म्हणजे अगदी 50 ते 60 रुपये किलोचे पशुखाद्य सुद्धा आपण बऱ्याच वेळा विकत घेतो आणि मग मित्रांनो आपण ढोबळ मानाने त्या जनावराला अगदी 7 किलो 8 किलो असं ते त्या ठिकाणी चारत राहतो। पण मग मित्रांनो त्याचा काहीही फरक पडत नाही, किंबहुना त्याने आपल्या त्या ठिकाणी उत्पन्नातच त्या ठिकाणी घट होत राहते, खर्च वाढून जात असतो आणि नफा कुठेतरी कमी होत असतो। मग आता तुम्ही म्हणाल की मग आता आम्ही पशुखाद्य द्यायचंच नाही का? जर पशुखाद्य दिलं नाही तर दूध कसं वाढेल? तर मित्रांनो, तुमचा प्रश्न अगदी त्या ठिकाणी बरोबर आहे। पण मग मित्रांनो, काही असे धान्य आपल्या घरात उपलब्ध आहेत की ते मनुष्य प्राणी सुद्धा खातो आणि ते जर आपण जनावरांना अगदी योग्य प्रक्रिया करून अतिशय कमी प्रमाणात जरी दिले तर मित्रांनो कुठलंही पशुखाद्य तुम्हाला जास्त द्यायची सुद्धा गरज त्या ठिकाणी लागणार नाही। तर मित्रांनो, त्यामुळेच मी या व्हिडिओमधून तुम्हाला असं एक धान्य जनावरांना अगदी कमी प्रमाणात द्यायला सांगणार आहे की फक्त मित्रांनो हे धान्य देत असताना याच्यावर एक छोटीशी प्रक्रिया करायची आहे की जेणेकरून त्याची ताकद ही 10 पटीनं त्या ठिकाणी वाढून जाणार आहे। मित्रांनो, हे धान्य दिल्यानंतर तुमचा पशुखाद्यावरील खर्च अगदी 50% त्या ठिकाणी कमी होऊन जाईल व त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो तुमच्या जनावरांचं दूध अगदी 100% वाढेल, पण त्याचबरोबर ते टिकेल सुद्धा। तर मित्रांनो, व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। गाई म्हशींचं दूध वाढण्यासाठी एक घरगुती खुराक, तोही अगदी कमी प्रमाणात जनावरांना द्यायला मी त्या ठिकाणी सांगणार आहे। मित्रांनो, हा खुराक बनवण्यासाठी लागणारं जे काय धान्य आहे तर मित्रांनो कदाचित तुम्ही हे तुमच्या जनावरांना आधी दिलेलं पण असेल, फक्त त्याच्यावर जी प्रक्रिया करायची आहे तर ती प्रक्रिया थोडीशी नवीन आहे किंवा कदाचित तुम्ही ती केली नसेल म्हणूनच का किंवा मित्रांनो तुम्हाला त्याचा एवढा फायदा त्या ठिकाणी जाणवलेला नसेल। तर मित्रांनो, ज्या धान्याचा खुराक जनावराला आपल्याला बनवून द्यायचा आहे तर मित्रांनो त्या धान्याचं नाव आहे गहू। आता मित्रांनो, बऱ्याच वेळा गहू जनावरांना तुम्ही अगदी जास्त प्रमाणामध्ये खाऊ घातलेला असेल। बरेचसे पशुपालक आहेत ज्यावेळेस पशुखाद्याचे भाव वाढून जातात तर ते पशुखाद्याला पर्याय म्हणून सुद्धा बऱ्याच वेळा गहू, ज्वारी, मका, बाजरी इत्यादी पदार्थ त्या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात जनावरांना त्याचं भरडा वगैरे करून त्या ठिकाणी डायरेक्ट भिजू वगैरे घालून त्या ठिकाणी देत असतात। पण मग मित्रांनो, तरीही त्यांना पाहिजे तेवढा दुधाला फरक पडत नाही, कारण की त्याच्यावर जी प्रक्रिया जी करायला पाहिजे किंवा जी महत्त्वाची प्रक्रिया आहे तर मित्रांनो ती प्रक्रिया पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये अगदी जास्त प्रमाणात दूध ही प्रक्रिया फक्त गव्हावर त्या ठिकाणी करून त्याचा दलिया त्या ठिकाणी बनवून केली जाते, जे की महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आपण त्याला एवढं त्याला महत्त्व देत नाही आणि मित्रांनो त्यामुळेच काय म्हणावा तर आपलं दूध त्या ठिकाणी वाढत नाही। तर मग मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम याच्यामध्ये आपल्याला अगदी जास्तीत जास्त 1 किलो गहू त्या ठिकाणी वापरायचा असतो। मग मित्रांनो, हा गहू वापरून आपल्याला पशुखाद्याचं प्रमाण सुद्धा कसं कमी करायचं आहे आणि जेणेकरून आपलं पशुखाद्याचा खर्च सुद्धा कसा कमी करायचा आहे तर ते सुद्धा सविस्तर मी सांगणार आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला हा जो काय खुराक बनवण्यासाठी 1 किलोचा खुराक बनवण्यासाठी आपल्याला 800 ग्रॅम त्या ठिकाणी गहू आपल्याला लागत असतो। मग मित्रांनो, याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला जी दुसरी लागत असते तर ती म्हणजे जे काय आपले हरभरे असतात तर ते आपल्याला 20%, 1 किलोच्या 20% म्हणजेच 200 ग्रॅम। तर मित्रांनो, जर 1 किलो खुराक बनवायचा असेल तर 80% गहू आणि 20% आपल्याला हरभरे त्या ठिकाणी घ्यायचे असतात। तर मित्रांनो, या दोन्ही गोष्टींचा आपण भरडा त्या ठिकाणी बनवून घ्यायचा असतो। मग मित्रांनो, हा भरडा आपल्याला जनावरांना कशा पद्धतीनं त्या ठिकाणी द्यायचा असतो तर मित्रांनो, सर्वप्रथम ह्या 1 किलोसाठी आपल्याला 3 ते 4 लिटर पाणी एखाद्या पातेल्यामध्ये किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये त्या ठिकाणी घ्यायचं असतं। मग मित्रांनो, या दोन्ही गोष्टींचं जे काय मिश्रण आहे तर हे त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि मित्रांनो याला अगदी व्यवस्थित त्या ठिकाणी शिजवून द्यायचं असतं। मित्रांनो, याला
एक एक तास ते दीड तास त्या ठिकाणी शिजवायला लागत असतो। आता मित्रांनो तुम्ही म्हणाल की एवढं शिजवून द्यायची काय गरज? मित्रांनो ज्यावेळेस एखादी गोष्ट शिजवली जाते तर तिच्यामधले जवळपास 90 ते 95% घटक हे जनावरांना डायरेक्टली त्या ठिकाणी मिळत असतात। मग मित्रांनो हे शिजल्यानंतर आपल्याला हे जनावरांना त्या ठिकाणी द्यायचं असतं। तर मग मित्रांनो हे शिजल्यानंतर आपल्याला याला थोडंसं थंड त्या ठिकाणी होऊन द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर हे जनावरांना आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं असतं। मग मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही दोन गोष्टी त्या ज्या की तुम्ही कदाचित त्या ऑप्शनल आहेत, तुम्हाला वाटल्या तर तुम्ही त्या टाकू शकता किंवा नाही टाकल्या तरी चालते। तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये 200 ते 300 ग्रॅम तुम्ही गूळ किंवा साखर त्या ठिकाणी ॲड करू शकता किंवा मित्रांनो एक दिवस गूळ आणि दुसऱ्या दिवशी मीठ अशा प्रकारे तुम्ही एक दिवसाआड वेगवेगळ्या चवीचा हा खुराक जनावरांना त्या ठिकाणी देऊ शकता। आता मित्रांनो तुम्ही म्हणाल की आता 1 किलोचं की आपल्याला हे जास्तीचं द्यायचं आहे, तर मग याचा काही का होईना 20-30 रुपये 40 रुपये तर खर्च वाढलाच ना। पण मग मित्रांनो याला आपण पशुखाद्याचं जे काय प्रमाण आहे तर ते आपण 1 ते 2 किलोने त्या ठिकाणी कमी करणार आहोत। म्हणजेच मित्रांनो हा जर खुराक तुम्ही जर 1 किलो देत असाल तर तुमचं पशुखाद्य 1 ते 1.5 किलोने तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी कमी करून टाकायचं आहे, जेणेकरून तुमचा पशुखाद्याचा खर्च कमी होऊन जाईल आणि झालेल्या कमी खर्चामध्ये हे तुमचं हे जे काय नवीन खुराक आहे तो येऊन जाईल आणि खर्चाचं गणित तेवढंच राहील किंबहुना कमी सुद्धा त्या ठिकाणी होऊन जात असतं। आता मग मित्रांनो हे प्रमाण सर्व जनावरांसाठी सारखंच आहे का? तर नाही मित्रांनो, जर जनावर तुमचं 10 ते 15 लिटरपर्यंत जर त्या ठिकाणी दूध देत असेल तर तुम्ही 1 किलोपर्यंतच हा खुराक त्या ठिकाणी द्यावा। पण जर जनावर तुमचं 20 लिटरच्या पुढे जर त्या ठिकाणी जास्त दूध देत असेल, म्हणजेच 15 ते 25च्या आसमध्ये जर जनावर तुमचं जर असेल तर मित्रांनो हा जो काय खुराक आहे तर हा तुम्ही 2 ते 3 किलोपर्यंत त्या ठिकाणी घेऊन त्याप्रमाणे देऊ शकता। मग मित्रांनो ज्यावेळेस हा खुराक तुम्हाला 2 ते 3 किलो द्यायचा असतो तर त्यावेळेस तुम्ही हा दिवसातल्या 2 टाईम विभागून त्या ठिकाणी द्यायचा असतो। मग मित्रांनो हा तुम्ही किती लिटरवाल्या जनावराला द्या, भले तो 1 किलो द्या किंवा 2 किलो द्या, पण मित्रांनो हा पहिल्याच दिवसापासून आपल्याला 1 किलो किंवा 2 किलो त्या ठिकाणी द्यायचा नसतो। तर मित्रांनो हा हळूहळू आपल्याला वाढवत न्यायचा असतो, कारण की मित्रांनो शिजवलेलं अन्न पचवायची जनावराच्या शरीराला त्या ठिकाणी सवय नसते। तर त्याला सवय लागावी म्हणून आपण हळूहळू जे काही पशुखाद्य आपण देतो आहे तर आपण उदाहरणार्थ आपण जर 1 किलो खुराक द्यायचं ठरवलेलं आहे तर आपण सुरुवातीच्या पहिल्या दिवशी 100 ग्रॅमच त्याला फक्त हा खुराक देणार, ज्याच्यामध्ये 80 ग्रॅम गहू 20 ग्रॅम आपण त्याच्यामध्ये फक्त आपली हरभऱ्याची त्या ठिकाणी चुरा टाकणार आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही 1 किलोचं जे काही मिश्रण तयार करून घेऊ शकता आणि दररोज फक्त 100 ग्रॅम असं करत करत तुम्ही 10 दिवस कंटिन्यू करू शकता। तेच जर तुम्हाला 2 किलो द्यायचं असेल तर तुम्ही दररोज 200 ग्रॅम अशा प्रकारे हळूहळू सवय त्या ठिकाणी लावू शकता। आणि मित्रांनो 10व्या दिवसानंतर तुम्ही कंटिन्यू पुढचे 20 दिवस म्हणजे महिनाभर हा तुम्हाला त्या ठिकाणी उपाय करायचा आहे किंवा तुम्ही उपाय कायम जरी केला तर याला कुठल्याच प्रकारचा साईड इफेक्ट त्या ठिकाणी नसतो। आणि मित्रांनो ज्यावेळेस हिवाळा असेल तर हिवाळ्यामध्ये तुम्ही या गहूला त्या ठिकाणी बाजूला काढून गव्हाच्या ऐवजी तुम्ही बाजरी जरी वापरली तरी सुद्धा जनावरांच्या आहारामध्ये उष्णता असलेला पदार्थ मिळून जनावरांना अजून जास्तीचा फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो।